हॅलो फ्रेंड, तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। काळ्या मसाल्यात तयार केलेल्या छान अशा तोंडी लावण्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि पौष्टिक असलेली शेवग्याच्या शेंगांची उकळ आज आपण तयार करणार आहे। शेवग्याची उकळ तयार करून घेण्यासाठी किसून घेतलेला अद्रक, लसूण, पाव चमचा हळद, मीठ, कोथिंबीर आणि शेवग्याच्या शेंगा मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्याला कापून घ्यायच्या। शेंगा कापताना त्याच्या थोडा शिरा काढून घेतलेल्या आहेत। तेल नॉर्मल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट किंवा अद्रक लसूण किसून घेतलेला, पाव चमचा हळद आणि कोथिंबीर, मीठ घालून सर्व साहित्य एकत्र परतून घ्यायचं। फोडणी जळण्यापूर्वी त्यामध्ये शेंगासुद्धा परतून घ्यायच्या। शेंगा तेलामध्ये छान परतून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये गरम पाणी घालून शेंगांना छान अशी उकळ देऊन घ्यायची। शेवग्याचं सूप तयार करून घेताना शेंगा जास्त प्रमाणामध्ये उकडायच्या नाही, कारण जास्त प्रमाणामध्ये शेंगा उकडल्या तर त्याचे तुकडे पडतात। बघा, अशा प्रकारे शेंगांचा कलर तुम्हाला बदललेला दिसेल। त्यावेळी शेंगासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि सूपसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे। 1 ते 2 मिनिट शेंगांना झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेली आहे। अशा प्रकारे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आणि एरवी तुम्हाला पिण्यासाठी गरमागरम शेवग्याची उकळ तयार आहे। शेवग्याचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरल्यानंतर राहिलेल्या शेंगांची आपण भाजी तयार करणार आहे। त्यासाठी आपण 1 मोठा चमचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला, धणे पावडर, हळद, जिरं, मोहरी, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, हिरवीगार कोथिंबीर आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे। चवीनुसार मीठ। गरमागरम सूप पिण्यासाठी सूप एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या शेंगांची आपण भाजी तयार करणार आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट छान अशी तेलामध्ये परतून लगेच त्यावर कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे। कांदा अगदी व्यवस्थित परतून घेतला म्हणजे भाजी अगदी छान चविष्ट तयार होते। त्यामध्ये पाव चमचा हळद, धणे पावडर, त्याचबरोबर कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि थोडं मीठ घालून कांदा परतून घ्यायचा। भाजीसाठी कांदा अगदी छान असा बारीक कापावा, म्हणजे कांद्याचा कच्चवटपणा पटकन निघून जातो। आणि तुम्ही बघू शकता अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये कांदा छान परतून घेतल्यानंतर कांद्याला तेल सुटलेलं आहे। तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपण शेवग्याच्या उकळचे 1 ते 2 चमचे सूप वापरावे, जेणेकरून मसाला जळत नाही आणि छान असा परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपण सर्व मसाला छान असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा एकत्र करून घेणार आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेंगांचं सूप तयार करून घेताना अगदी जास्त प्रमाणामध्ये शेंगा उकडायच्या नाही, कारण शेंगा भाजीमध्ये तुम्ही जेव्हा मिक्स करतात तर त्याचे तुकडे पडतात। बघा, अशा प्रकारे छान अशा शेंगासुद्धा व्यवस्थित उकडून घेतल्या होत्या। त्यामुळे अगदी छान अशी चविष्ट भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करण्यापूर्वी आपण तयार केलेलं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आणि हिरवीगार कोथिंबीर घालून शेंगांमध्ये परतून घेणार आहे। शेंगांना हलकी वाफ देऊन घ्यायची। यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही जास्त प्रमाणामध्ये हवी असेल तर त्यानुसार पाणी वापरावं, किंवा मग तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे काळ्या मसाल्यातील शेंगांची भाजी तयार आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा।